त्या व्यक्तीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारण की एका म्हणजे तिने अजून म्हणजे तिच्या जीवनाला सुरुवात केली पण नव्हती. अशा लहान मुलीचा जर अशी निर्गुण हत्या होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई तर केली पाहिजे. आणि जो कोण असेल मी माझ्या परीने माहिती काढणार आहे. आणि कुठल्याही वकिलांनी त्याचं वकीलपत्र घेऊ नये. आणि ज्याला त्या भागातल्या लोकांना मगाशी आम्ही तिथे भेट दिली, माझ्या तिथले असणारे जे काही मित्रमंडळी आहेत त्यांना सुद्धा मी सांगितलं की मला आपण सांगा जर काय असेल काय कोणी कारण की मी तर नव्हतो. निश्चितपणे असंही नाही की घरातले लोक जरी राहण्यात गेले असले तरी आजूबाजूचे शेजारचे जर तिथं असतील, मला ते सांगण्यात आलं की त्या 2-3 घरं सोडून कोण व्यक्ती मला माहीत नाही, नाव घेण्यात आलं की हा अगोदर सुद्धा असा अनुचित प्रकार त्याच्याकडनं घडला. असं घडला की तर फार मोठी शोकांतिका. आणि मग ते सुटका कशी झाली? शासनाने आणि पोलीस यंत्रणेने सखोल चौकशी करावी. आणि एवढंच. आणि त्यावेळेस सुटका कशी झाली आणि सोडलं कोणी, कुठले ऑफिसर्स होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यावेळेस कोणाच्या सांगण्यावरनं सोडलं गेलं, कोणीही असू दे, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी. आणि आता पुन्हा त्याच गावात त्याच व्यक्तीकडनं तर अशी घटना घडत असेल म्हणजे अशा लोकांना पुरावा असेल तर माझं तर म्हणणं आहे की अशा लोकांना तर गोळ्या घालून सगळ्यांसमोर किंवा जनतेच्या ताब्यात द्यावं. जनतेने निर्णय घेसून मारलं पाहिजे.